बरं, तयारी सुरुवात करायची. तर प्रश्न असा आहे, सुरुवात तर करायची, पण सुरुवात कशी करायची? बरोबर आहे. सुरुवातीला पुस्तक आणायची, पुस्तक वाचायची, पुस्तक वाचून वाचून परीक्षा द्यायची, आणि परीक्षेत गेल्यावर कळतं की आपल्या पुस्तकात वाचलेलं काहीच नाही. आणि पुन्हा लक्षात येतं, अरे आपण जी पुस्तक वापरत होतो त्या पुस्तकाचा आणि परीक्षेचा काही संबंध नव्हता. तरी पण आपण एवढं तुटून पडलो त्या पुस्तकावरती. बरोबर आहे का? रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करू करू पुस्तक वाचलं, पण परीक्षेला गेल्यावर लक्षात आलं ह्या पुस्तकातलं परीक्षेला काही नाही, आणि आपण ज्याचा अभ्यास करत होतो ते परीक्षेला नव्हतं, आणि परीक्षेला होतं ते बाजूला राहिलं होतं. असं जर परीक्षा दिल्यावर वाटलं तर केलेला अभ्यास उपयोगाला आला का वाया गेला? परीक्षेच्या दृष्टीने वाया गेला. मग असं जर वाया करून जाऊन द्यायचं नसेल तर सुरुवात कशी केली पाहिजे? सुरुवात काय कशापासून असली पाहिजे? सिलेबस, अभ्यासक्रम. आता याच्यामध्ये पहा, सर्वांकडे अभ्यासक्रम समोर ठेवूनच अभ्यासाला सुरुवात करायची. एक ना एक घटक, एक ना एक उपघटक आपल्याला पाठ पाहिजे. हे परीक्षेला एवढे घटक येतात, एवढ्या घटकांचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे ह्या सिलेबसच्या बाहेर जायचं का? अरे बोला की, नाही जायचं. क्रिकेट खेळत असताना एक ग्राउंड दिलेलं असतं आखून, त्याच्या बाहेर गेले की 6 आत, बरोबर आहे का? तेवढंच मैदान दिलेलं असतं. तसं का दिलेलं असतं रे? ते फिक्स आहे ना, ती तेवढ्यातच खेळायचंय आपल्याला, त्या ग्राउंड मध्ये तेवढ्यातच खेळायचंय. आणि मग सिलेबस म्हणजे हा ग्राउंड आहे, ह्याच्यातच आपल्याला खेळायचंय. अरे बरोबर आहे का? फिक्स आहे. आता मला सांगा, याच्यामध्ये हा जो सिलेबस आहे तो विद्यार्थ्यांसाठी का शिक्षकांसाठी? आणि शिक्षकांसाठी नाही का? अरे स्पर्धा परीक्षा तयार करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि इंग्रजीचे अध्यापन करणाऱ्या सर्व अध्यापकांसाठी म्हटलंय मी. चूक आहे का? म्हणजे अध्यापक तरी काय शिकवणार? हेच शिकवणार ना. म्हणजे मला पण ह्याच्या बाहेर जायचं नाही, तुम्हाला पण ह्याच्या बाहेर जायचं नाही, दोघांनी ह्याच ग्राउंड मध्ये खेळायचं एवढ्याच. जर मी सांगितलं नसेल, मी सिलेबस दिला नसेल, मी एक अध्यापक आहे, मी जर सिलेबस दिला नसेल तर आपण कुठे खेळणार? मी म्हणेल त्या मैदानात निघून तुम्हाला खेळवणार. अरे विधान बरोबर का चुकीचं? आणि पुन्हा लक्षात येतं की ते मैदान ते नव्हतं, ते परीक्षेचं मैदान नव्हतं. परीक्षेचं मैदान परीक्षेला गेल्यावर कळतं की ह्या मैदानात खेळायला पाहिजे होतं. विधान अरे बोला की, बरोबर आहे. आता मला सांगा, सिलेबस जो आहे तो सिलेबसच्या बाहेर जायचं का? नाही. दुसरा मुद्दा आहे, याच्यानंतर बघू आपण. आता नंतर हा जो सिलेबस आहे का, एकूण प्रश्न संख्या किती प्रश्न विचारले जाणार आहेत? 50. गट ब आणि गट क साठी 50. ईच क्वेश्चन कॅरीज हाऊ मेनी मार्क्स? 2 मार्क्स. 50 दुनी 100 मार्काची प्रश्नपत्रिका आहे. म्हणजे आपल्याला प्रश्न किती येणार आहेत? 50. 50 प्रश्न येणार आहेत, पण ते कुठल्या कुठल्या घटकावर येणार आहेत ते घटक माहित पाहिजेत ना, ते उपघटक माहित पाहिजेत ना. बरं, लक्षात आलं असेल. प्रश्न संख्या एकूण किती येणार? 50. एकूण गुण किती असणार? 100. बर, दर्जा पदवी 10वीचा आणि 12वीचा आणि तुमच्या एमपीएससीच्या परीक्षेचा काही संबंध नाही. जर तुम्ही संबंध नसताना 10वी 12वीच्या दर्जाचं तुम्ही शिकत असाल आणि परीक्षेला पदवीचं येत असेल, नाही लक्षात आलं, आपल्याला 10वी 12वीचा दर्जा कमी असणार का जास्त असणार? कमी असणार. आणि दर्जा पदवीचा जास्त असणार. मग मला सांगा, 10वी 12वीच्या दर्जाचं शिकत असताना शिकताना सोपं जाईल का अवघड जाईल? सोपं जाणार, आणि पेपर अवघड जाणार. मग बहुतांशी मुलं अभ्यास करतात इंग्लिशचा आणि पेपर अवघड जातो. त्याचं कारण काय? कमी दर्जाचं शिकतात. आणि येतंय कुठलं?
जास्त दर्जाचं. म्हणजे 10वी-12वीच्या लेवलला अभ्यास करत असताना खूप सोपं जातं. म्हणजे एवढं सोपं जातं पोरगं उड्याच मारित असतं पेपर देईपर्यंत. विधान बरोबर आहे. पेपर दिल्यानंतर लक्षात येतं अरे दर्जा आपला खालचा होता, हा वरचा दर्जा आहे. ठीक आहे. दर्जा कितवीचा आहे मग चला? पदवीचा. प्रश्न संख्या किती? 50. एकूण एक प्रश्न किती मार्काला? 2 मार्काला. दर्जा कोणता? आणि त्याचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सांगा चला. हो का? वस्तुनिष्ठ बहुपर्यायी हे एक माहित पाहिजे. इथपर्यंत झालं क्लिअर? चला पुढं आता ह्याच्यानंतर बघू. आता सिलेबस कुणी कुणी पाहिला? इंग्लिशचा सिलेबस किती? 5 एवढंच दिलाय सिलेबस. 5 घटकात 5 तेवढंच दिलंय. आणि तेवढ्यावर काही कळत नाही. कळतंय का? नाही कळत. तेवढंच घटक. आता काय करायचं? एवढे घटक आहे, ह्याच्या पुढे जाऊन काय करायचं? ठीक आहे. तर चला आयोगाने किती किती घटक दिलेत? नेमकं तेवढे घटक किती दिलेत बघा? 5. पहिला घटक वाचा बरं. वाचता येते बाळवून आपल्याला? कॉमन व्होकॅब्युलरी. त्याला मराठीत काय म्हणतात? सर्वसामान्य शब्दसंग्रह. आणि सर्वसामान्य शब्दसंग्रह मराठीमध्ये आहे ना? अरे सर्वसामान्य शब्दसंग्रह म्हणजेच व्होकॅब्युलरी. हे सगळं वाचा. इंग्लिश वाचू नका. हा सगळा मराठी सिलेबस झाला. आणि मराठी वाचू नका, इंग्लिश वाचा. हा सगळा इंग्लिश सिलेबस झाला. अरे बरोबर आहे का? चला मग पहिला घटक कोणता? चला त्याला मराठीत काय म्हणतात सांगा? सर्वसामान्य शब्दसंग्रह. इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? कॉमन व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरीचं स्पेलिंग तर आलं पाहिजे, नंतर व्होकॅब्युलरीचा अभ्यास केला पाहिजे. अरे बरोबर आहे का? चुकीचं आहे. व्होकॅब्युलरीच्या स्पेलिंगचा प्रॉब्लेम असताना पण व्होकॅब्युलरी पाठ करून काय उपयोग आहे? बरं ठीक आहे. दुसरा एक मुद्दा आहे. मी काय सांगतोय, ही परीक्षा जी आहे का ती हुशार मुलांची नाही. तुम्ही सर्वजण हुशार आहात? नाही? अरे तुम्ही सर्वजण हुशार आहात का? अरे मला कळा ना काय. तुम्ही सर्वजण हुशार आहात का नाहीत? दुसऱ्याशी तुलना करून उपयोग नाही. माझा प्रश्न आहे की तुम्ही हुशार आहात का नाहीत? होय की येस किंवा नो? हे तुम्ही चुकीचं बोललं तर मी रागवणार का तुम्हाला? नाही रागवणार. मग तुम्ही हुशार आहात का नाहीत? नाहीत. मग तुम्ही स्पर्धा परीक्षेला कशाला तयारीला लागलात? विधान बरोबर का चुकीचं आहे? मग तुम्हाला असं वाटलं परीक्षा तयार करता आपण पास होऊ शकतो असं वाटतंय का नाही? वाटतंय. का वाटतंय? का वाटतं? कारण आपण हुशार असल्याशिवाय वाटत नाही. म्हणजे तुम्ही हुशार आहात, पण हुशार असलं तरी ही परीक्षा हुशारांची नाही. चुकतंय का बोलणं? ही परीक्षा शहाण्या मुलांची आहे. आणि सर्व हुशार मुलं शहाणी नसतात. चला नीट नीट ऐका. तुम्हाला बोर? आर यू फिलिंग बोर? वाटतंय का तुम्हाला? तुम्ही लगेच मी टेन्स चालू करेल, लगेच चंद वाईज चालू करेल, लगेच हे असं करावे तसे करावे, लगेच एका 2-4 वाक्य सोडून देतील. ती म्हणजे परीक्षा नाही आहे. नाही लक्षात आलं मला काय म्हणायचं? बरोबर आहे का चुकीचं आहे? सर्व हुशार मुलं शहाणी असतात का? नसतात. तुम्हाला हे कसं कळालं? एवढं कळतंय म्हणजे सर्व मुलं हुशार नसतात. हे तुम्हाला कसं कळालं? सर्वच स्पर्धा परीक्षा पास होत नाहीत. म्हणजे पास होण्यासाठी शहाणपण लागतं. म्हणजे शहाणपण असणं म्हणजे काय असणं? जे सिलेबसच्या चौकटीमधलं पीएचडी. गुड 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 म्हणायचंय तुला, पण नेमकं सांगता येणार नाही. अनालिसिस बर ठीक आहे. उपयोजन आहे. नाही लक्षात आलं? ज्ञान कोणाला घेता येतो आणि सर्वांनी शिकवलेलं सर्वांना समजतं हो. तुम्ही माझ्या मताशी सहमत आहेत? आणि सर्वांनी शिकवलेलं सर्वांना समजणं म्हणजे पास होणं नाही.
घेतलेल्या ज्ञानाचं उपयोजन करता येणं पाहिजे पास होणं आहे. हा गुड गुड. किती घेतलं नाही, घेऊन उपयोग नाही, त्याचं उपयोजन आहे, ऍप्लिकेशन आहे. आणि मला वाटतं सगळ्याला ज्ञान असतं, पण घेतलेल्या ज्ञानाचं उपयोजन करता येत नाही. आणि घेतलेल्या ज्ञानाचं उपयोजन करायचं असेल तर अप्लाइड सब्जेक्ट शिकला पाहिजे. तो अप्लाइड इंग्लिश आहे, अप्लाइड मराठी, अप्लाइड मॅथ्स, अप्लाइड सायन्स आहे. आणि ऍप्लिकेशन करत असताना थोडा त्रास होतो, आणि एकदा त्रास झाला की एकदा शांतपण आलं की पुन्हा अभ्यास न करता पास होता येतं. विधान तुम्हाला एकदा ऍप्लिकेशन आलं का तुम्ही अभ्यास करू नका, पुन्हा आयडिया येऊन जाते आणि कतल्याही परीक्षेला गेले की पास होतात. अशी काही काही मुलं असतात त्यांचा अभ्यास नसतो, गेल्यावर पास होतात, पण त्यांनी अगोदर पहिल्यांदा अभ्यास केलेला असतो, त्यांनी ऍप्लिकेशन केलेलं असतं. आणि ही मुलं का सकाळी 7ला येतात, रात्री 12पर्यंत अभ्यास करतात. विधान सकाळी 7ला येणार, 12ला अभ्यास करणार, ही लायब्ररी ओपन करायला तोच असणार, बंद करायला तोच असणार, आणि 7 वर्ष झालं एकाच जागेवर बसणार. विधान तरी पण एक पण प्री पास नाही होणार. हीच मुलं असतात ती जी सकाळी 7ला येतात, 12पर्यंत थांबतात, आणि 7-7 वर्ष एकाच जागेवर बसतात आणि खूप अभ्यास करतात. तीच मुलं असतात जी पास होत नसतात. मला वाटतं तुम्हाला काहीतरी वाईट वाटतंय तुम्हाला मी बोललेलो, का रे? नाही का वाईट वाटत नाही? हे खरं हे कळतं का तुम्हाला? मग मला सांगा, सकाळी मग तुम्ही असं करायचं का ह्या साच्यात बसायचं त्यांच्या? नाही. मग तुम्ही पण 7 वर्ष बसणार, एकाच जागेवर बसणार, 7ला येणार, 12ला जाणार, पण उपयोजन नाही करता येणार. आणि आपल्याला काय शिकायचं ह्याच्यात? उपयोजन. पण उपयोजन करायच्या अगोदर आपल्याला तो सिलेबस घटक पाहिजे, त्या घटकाचं उपयोजन करता आलं पाहिजे. एक ना एक घटक पाहिजे, एका घटकाची दुसऱ्या घटकाबरोबर लिंक लावता आली पाहिजे. नाही अरे बरोबर आहे का चुकीचं? बरं जाऊ दे, आपल्याला घेणं देणं नाही. इथपर्यंत बघू. आपण डायव्हर्ट झालो होतो, थोडं डायग्रेशन केलं. ऍक्च्युली वी बीट अराउंड द बुश. टू बीट अराउंड द बुश, टू बीट अबाउट द बुश ही इडियम आहे. डायग्रेशन विषयांतर होतं मागाचं, नाही लक्षात आलं? मग आता जे बोललो तर विषयांतर होतं, पण विषयांतर का केलं ते तुम्हाला त्या विषयावर आणायचं होतं. अरे बरोबर आहे का चुकीचं? हा चला, आता घटक किती मला सांगा? 5 आहेत. इथपर्यंत आलो होतो आपण, बरोबर आहे का नाही? पहिला घटक कोणता आहे? कॉमन व्होकॅब्युलरी मराठीत काय म्हणतात? गुड. दुसरा घटक सांगा, सेंटेन्स स्ट्रक्चरला काय म्हणतात? तिसरा घटक सांगा, ग्रामरचं स्पेलिंग सांगा. GRAMMAR करताल. आणि आयुष्यभर ग्रामर शिकवलेलं ग्रामर पाण्यात घालताल. अरे ग्रामर शिकतो, पण ग्रामरचं स्पेलिंगच येत नसेल तर ते मिसस्पेल्ड वर्डला येत असते, कॉमनली स्पेल्ड वर्ड्सला येत असते. अरे बरोबर आहे का? कॉमनली स्पेल्ड वर्ड म्हणजे मराठीचा शुद्ध शब्द लिहा. नाही मराठीमध्ये येतं ना शुद्ध शब्द लिहा. शुद्ध शब्द म्हणजे कॉमनली मिसस्पेल्ड वर्ड आहे आपला. अरे बरोबर आहे. चला किती घटक झाले? 3. पाठच पाहिजे. चला कोणकोणते? दुसरा, तिसरा, चौथा. चला आपण बघू चौथा घटक. चला वाचा बरं काय आहे? यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग. म्हणी, वाक्प्रचार यांचा अर्थानी मराठीत आहे का नाही? अरे आहे की. आणि 5वा घटक कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज, उतार्याचे आकलन. उतारा 2 प्रकारचा असतो. काही माणसं उतारा घेतात. अरे कळालं का? उतार्याचे 2 प्रकार असतात. 10वीला तुम्हाला पॅसेज होता, पण 12वीला तुम्हाला पॅसेज नव्हता. नाही चुकीच बोलतोय का? काय होतं मग 12वीला? एक्स्ट्रॅक्ट. रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट होतं. अरे वाचलं का नाही? आणि 10वीला काय होतं? रीड द फॉलोइंग पॅसेज होतं. आम्हाला असलं काही माहित नव्हतं, पण आम्हाला प्रश्नाची उत्तरं लिहिली बाबा. एक्स्ट्रॅक्ट असू नाही तर पॅसेज असू. ती कशी लिहिली? प्रश्नातला एखादा शब्द बघितला, त्याच्यावरचा शब्द दिसला वाक्यात, ते उत्तर असणार. त्यात आकलनाचा काय संबंध? अरे आकलीचा काय संबंध?
अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? त्यात आकलनाचा संबंध नाही ना, आकलीचा संबंध नाही. पण इथं आकलीचा लय संबंध आहे ना, आकलनाचा जास्त संबंध आहे. चल पाठ दुसरं झाले पाठत चला सांगा एक एक चला सांगा. चला बाळांनो. कॉमन, दुसरा सेंटेन्स स्ट्रक्चर, तिसरा, चौथा यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग, पाचवा घटक कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज. एवढाच सिलेबस कुणी दिलेला आहे? आयोगाने. याच्यावरून अंदाज येतो का? नाही येत. चला पुढं. तुम्ही बोर झाले की मला सांगायचं, अरे हा काय बोलतोय काय नाही. चल ह्याचा काही विषय नाही. चला पुढं. ही शब्द वाचला का? वाचा रे. काय आहे? डिरेक्शन इज मोर इम्पॉर्टंट दॅन स्पीड. आता हे अभ्यासक्रम दिलाय पण ही डोक्याला हात लावलाय. आता ह्याचा कसा अभ्यास करायचा नाही लक्षात आला. असं काय कस याचा अर्थ काय? डिरेक्शन इज मोर इम्पॉर्टंट दॅन स्पीडचा, दिशापेक्षा, गतीपेक्षा. मग मुलांकडे गती असते पण, आणि मग मला दिशाहीन गतीला काहीच उपयोग नाही. आणि दिशा कशाने येणार आहे? अभ्यासक्रमाने. तेवढंच आपल्याला हे असं ह्याच्या बाहेर जायचं नाही. एवढं एवढं परीक्षा पास व्हायचं. आता मला सांगा, आपण गती वाढवली, खूप खूप पळालो, टू व्हीलर घेऊन आपण ही करतोय आणि आपण लक्ष देतोय कितीतरी लोकांना आपण ओव्हरटेक केलंय. पण तिथे गेल्यावर लक्षात येतं आपल्या तिथे यायचं नव्हतं. नाही लक्षात आलं. पण तिथे गेल्यावर उपयोग काय? आनंद संपतो. कुठं? आपण इतक्या लोकांना मागं टाकलं, इतक्या लोकांना मागं टाका, आपण एवढ्या वेगाने चालू. तिथे गेल्यावर लक्षात आपल्या इथे यायचं नव्हतं, आपल्याला दुसरीकडे जायचं होतं, उलट दिशेने जायचं होतं ह्याच्या. पण तिथपर्यंत त्यावर आनंद काय? आपण लय वेग आहे, आपल्यासारखा वेग कुणालाच नाही, आपल्यासारखं कुणीच नाही. अभ्यास करताना असंच होतं, आपल्यासारखं कुणीच नाही, आपल्यासारखं कुणीच नाही. असला अभ्यास ते रात्री 12 आणि 1 पेपरला गेल्यावर लक्षात येतं की ती दिशा चुकलेली होती. विधान. मग परीक्षा देईपर्यंत आनंद असतो, परीक्षा दिल्यावर दुःखी व्हायचं नसेल तर दिशा कशी असली पाहिजे? योग्य. डिरेक्शन इज मोर इम्पॉर्टंट दॅन स्पीड. गती कमी असली तरी चालेल, दिशा योग्य असली पाहिजे. आणि अयोग्य दिशेनं वेग वाढवून उपयोग नाही. चला इथपर्यंत आलो होतो आपण. चला पुढे बघू आपण. आत्ता चला आता बघा पहिला घटक कोणता आहे? चला सांगा. आता कॉमन व्हॉकॅब्युलरीचा अभ्यास करायचं म्हणजे कशा कशाचा अभ्यास करायचा, कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करायचा. चला पहिला घटक वाचा, फ्रेजल व्हर्ब्स. मग फ्रेजल व्हर्बचा अभ्यास करायचा, पण फ्रेजल व्हर्ब कशाला म्हणतात हेच माहिती नाही. मग मुलं काय करणार? फ्रेजल व्हर्ब्स पाठ करणार. विधान असं घेणार, फ्रेजल व्हर्ब्स पुस्तक घेणार, फ्रेजल व्हर्ब्स पाठ करून बसणार, कारण फ्रेजल व्हर्ब्स दिलेलं असतं वर नाव, आपण पाठ करत असतो. पण परीक्षेला गेल्यावर लक्षात येतं हा प्रश्न फ्रेजल व्हर्ब ओळखायलाच येत नाही आपलं, तर हा प्रश्न फ्रेजल व्हर्बचा कळणार कसा? विधान बरोबर आहे. मग आपण फ्रेजल व्हर्ब्स 1000 पाठ केल्या विधान, आणि केलेली पाठ त्याचा अर्थाने परीक्षा लिहिला असं नाही, कॉन्टेक्स्चुअल मिनिंग बदलत असतो. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? मग पोरांना चला माहित पाहिजे. पहिला घटक चला फ्रेजल व्हर्ब्स. चला दुसरा घटक सांगा, वन वर्ड सबस्टिट्यूशन. म्हणजे मराठीत त्याला म्हणतात अनेक शब्दाबद्दल एक शब्द. ह्याचं तुम्हाला तिकडं प्रेसी रायटिंगला उपयोग होईल बघा. प्रेसी रायटिंग, सारांश लेखन. अरे कमी शब्द होणार ना, ती कंप्रेस होणार ना. चला पुढं सांगा, पुढचा घटक वाचा. चला ॲनिमल्स, बर्ड्स अँड देअर साऊंड्स. पुढं चला सांगा, ॲनिमल्स, बर्ड्स, प्राणी, पक्षी आणि त्यांचे आवाज. हे पण विचारलं तर 1 मार्काला. पुढं वाचा, ॲनिमल्स, बर्ड्स अँड देअर यंग वन, त्याचे बछडे.
हत्तीच्या पिल्लाला काय म्हणतात, गायच्या पिल्लाला काय म्हणतात, सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात, मराठी जसं ते इंग्लिशमध्ये. पुढं ॲनिमल्स, बर्ड्स अँड डिअर काय म्हणताय, चला हॅबिटॅट्स. हॅबिटॅट्स म्हणजे काय रे, निवासस्थान, कुठं राहतात बाबा ते. पुढं काय म्हणताय सांगा, सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द. अँटेनिम्स म्हणजे कमीत कमी ह्याचा अर्थ माहित पाहिजे, कारण सूचना ह्याच्यावर येणार आहे, सूचना ह्याच्यावर येणार आहे, सूचना ह्याच्यावर येणार आहे, आणि ह्या सिनोनिम्सचा अर्थ माहिती नसेल नाही लक्षात आलं तर कसं कळायचं, हा समानार्थी शब्दावरचा प्रश्न आहे नाही. अरे आहे की. पुढे सांगा अँटेनिम्स म्हणजे विरोधार्थी. चला पुढे सांगा कॉमनली मिसस्पेल्ड वर्ड्स. हा पुढं सम इम्पॉर्टंट वर्ड्स. पुढं वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड. पुढं डिफरंट सेट्स ऑफ मीनिंग. पुढं होमनिम्स, होमफोन्स अँड होम ग्राफ्स. पुढं फॉरेन वर्ड्स अँड फ्रेजेस, त्यातले कुठले सांगा, फ्रेंच आणि पुढं पलिसमी. हे घटक, हे उपघटक झाले. घटक मुख्य घटक कॉमन वकील, त्यातले उपघटक. अरे बरोबर आहे का. डिरेक्ट शिकवायला जाऊन उपयोग आहे तुम्हाला का. अरे काय करायचं माहित पाहिजे ना, काय आपल्याला काय करायचं, किती घटक घ्यायचे, किती उपघटक घ्यायचे, कोणकोणत्या परीक्षेला कोणकोणत्या ह्याच्यावर परीक्षेला प्रश्न येणार, तेवढे तरी घटकांची उपघटकांची नावं माहित पाहिजेत. आणि परीक्षेला जाऊन नावं माहित नसतील घटकांची उपघटकांची, तर हा प्रश्न कुठल्या घटकावरचा कसा कळणार. अरे बरोबर आहे का चुकीच. बरं किती घटक आहे मोजायचे का तुम्हाला, मस्त येतं, मस्त येतं का तुम्हाला. 14 आहेत का बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 एक घटक आणि ती 15वा. बरोबर आहे का. पुढं बघा ह्याच्यात अजून काय येतं, काय बघा, फॉर्मेशन ऑफ वर्ड्स. फॉर्मेशन ऑफ वर्ड्स ह्याच्यातच येतं. त्याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ वर्ड्स म्हणजे काय सांगा, मॉर्फेम्स. मॉर्फेमचे किती प्रकार पडतात, चला तुम्ही सांगा. 2 कोणकोणते सांगा बरं. फ्री मॉर्फेम, बाउंड मॉर्फेम. पुन्हा कुणाचे प्रकार पडतात, फ्री मॉर्फेमचे प्रकार पडतात का नाही, कुणाचे प्रकार पडतात, बाउंड मॉर्फेमचे. चला किती प्रकार पडतात येत आहे तुम्हाला, छान वाचा. 3 कोणकोणते, प्रिफिक्स आहे, इनफिक्स आहे, सफिक्स आहे. प्रिफिक्स कुठे येतं, इनिशियल पोझिशनला, मिडल पोझिशन आणि फायनल पोझिशन. मराठीत आहे का नाही, आहे ना. अंत्यप्रत्यय, उपसर्ग. मराठीत प्रिफिक्सला उपसर्ग म्हणतात. अंत्यप्रत्यय मधीच येतंय, हे मधीच कसं येतं असं तुम्हाला ना शिकवत नाही, पण चल सांगतो. मॅन आहे, मॅनचं अनेक वचन, मॅन आहे, मॅनचं अनेक वचन मेन. आता ही सिंग्युलर आहे का, ही एक वचन का अनेक वचन, एक वचन म्हणजे सिंग्युलर, ही प्लुरल. आता बदल कुठं झालाय, सुरुवातीला झालाय का शेवटी, मध्ये झालाय, म्हणजे कुठल्या पोझिशनला झाला, मिडल पोझिशनला. मग ह्याला काय म्हणायचं, प्रिफिक्स. काही अस्य असते प्रिफिक्स, सॉरी इनफिक्स. कळालं का नाही कळालं. फुट, फुट, चल फुट, फुटचं स्पेलिंग FWOT. फुट म्हणजे त्याचं अनेक वचन, फीट. बदल सुरुवातीला झाला का शेवटी, मधी, म्हणजे ही कुठली प्रिफिक्स आहे का सफिक्स, इनफिक्स, इनफिक्स. मग कुणाचे 3 प्रकार पडतात सांगा, हे बाउंड मॉर्फेमचे किती प्रकार पडतात, कोणकोणते सांगा, प्रिफिक्स, इनफिक्स आणि सफिक्स. पुन्हा कुणाचे प्रकार पडतात येत आहे तुम्हाला, छान. चला पुन्हा कुणाचे प्रकार पडतात, सफिक्सचे किती प्रकार पडतात, 3. कोणकोणते सांगा, डेरिवेशनल सफिक्स, इन्फ्लेक्शनल सफिक्स आणि बाउंड बेस. चला पुन्हा कोणाचे प्रकार पडतात, चला बोला ना. डेरिवेशनल सफिक्सचे किती प्रकार पडतात, 2. कोणकोणते सांगा, क्लास चेंजिंग डेरिवेशनल सफिक्स, क्लास मेंटेनिंग डेरिवेशनल सफिक्स. ह्याच्यावर प्रश्न येणार का नाही, 50 पैकी किती प्रश्न असणार ह्याच्यावर, ह्या घटकावर 4. 3 ते 4 प्रश्न ह्याच्यावरच राहणार आहेत.
आणि ह्याचा अभ्यास केला, हे डिटेल अभ्यास केले की व्होकॅब्युलरी ह्याच्या आपल्याला सोपं जातं व्होकॅब्युलरीचा सगळ्या घटकांचा अभ्यास करायला. आता कळालं असेल गमक कुठे. कॉमन व्होकॅब्युलरी घटक किती झाले? 15 आणि 1 16 घटक झाले. म्हणजे 16 घटकांचा अभ्यास करावा लागेल का नाही? बरं, हे तुम्ही माहीतच नाही आणि जाऊन व्होकॅब्युलरीचं पुस्तक घेतलं, नुसतं वाचित बसला, मार रट्टा. रट्टा बसला आपल्याला परीक्षेला. अरे कळालं का नाही? तो रट्टा आपल्याला बसणार ना, कुणी मारलेला असणार आहे? आपणच आपल्याला. बरं, इथपर्यंत लक्षात आलं का आपल्या? आता हे घटक पाठच करायचे. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? एवढं पाठच करायचं चलत. सिलेबस असं न बघता आता सिलेबस आपल्या डोक्यात पाहिजे. हे हे हा सिलेबस आहे, एवढे घटक आहेत, एवढे उपघटकांची नाव आपल्या डोक्यातच पाहिजेत. हा घटक कोणता होता चला सांगा? हा पहिला घटक. पहिल्या घटकातले हे उपघटक. एखाद दुसरा माझ्याकडून राहिलेला असू शकतो. चला पुढं. दुसरा घटक ग्रामर. ऍक्च्युअली 2 नंबरला सेंटेन्स स्ट्रक्चर होता, पण 2 नंबरला हा घेतलाय. आता त्या ग्रामर मध्ये पार्ट्स ऑफ स्पीच आहे, शब्दांच्या जाती. जशा माणसांच्या जाती असतात, अरे बरोबर का चुकीचं आहे? तसे शब्दांच्या जाती असतात. माणसाची जात कशी ओळखली जाते? जन्मावरून. बरोबर आहे? फक्त जन्मावरूनच ओळखली जाते का? कर्मावरून. करेक्ट. शब्दाची जात ही जन्मावरून आणि कर्मावरून ओळखली जाते. बरं, जन्माने जी जात असेल तीच कर्माने जात असेल का? अरे बोला ना. काय काय? असू पण शकते, नसू पण शकते. तसंच शब्दांची असू पण शकते, नसू पण शकते. चुकतंय का माझं? जन्माने जात असणारी तीच जात कर्माने असेल असं नाही. शब्दांची जात पण तशीच असणार आहे. जन्माने असणारे कर्माने असणार. कर्माने म्हणजे कार्याने असणार. जन्माने म्हणजे जन्माने म्हणजे स्वरूपाने असणार. अरे बरोबर का चूक? मग मला सांगा, शब्दांची जात जशा माणसाच्या जाती तशा शब्दांच्या जाती. मग शब्दाची जात कशी ओळखायची? जन्माने आणि, पण जन्माने कमी आणि कर्माने जास्त. माणूस जन्माने ओळखला जात नाही, कर्माने ओळखला जातं. माणूस नावाने ओळखला जात नाही, कर्मामुळे त्याला नाव प्राप्त त्याच्यातून ओळखला जातो. मग काय महत्वाचं आहे चला सांगा? कर्म. मग तसं शब्दांच्या जाती आहेत. शब्दांच्या जाती किती मला चला सांगा? 8 आहेत. 8 आहेत. वाचा बरं हे वाक्य इंग्लिश मध्ये. There are 8 parts of speech in English language. How many parts of speech are there in English language? 8. एक क्लर्क 2014 ह्याच्यावर प्रश्न विचारला. शब्दांच्या जाती किती? 8. कोणकोणत्या वाचा चला? नाऊन वाचा. येते बाळून. प्रोनाऊन. नामाला काय म्हणायचं मराठीत? ऍडजेक्टिव्हला, प्रोनाऊनला, वर्बला, ऍडव्हर्ब, प्रेपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन. तुम्ही इंग्लिश शब्द वाचू नका, फक्त मराठी वाचा. फक्त मराठी वाचा. मराठी सिलेबस. अरे बरोबर का चुकीचं आहे? ह्यातलं काहीच वाचू नका, फक्त मराठी वाचा. नाम, स्वरूप, कार्य, सर्वनाम, स्वरूप, कार्य, विशेषण, स्वरूप, कार्य, क्रियापद, स्वरूप, कार्य, असं मराठीत आहे का नाही? हेच हे इंग्लिश मध्ये आहे. स्वरूप, फॉर्म, कार्य, फंक्शन ही असे आहे. हे आपण बरोबर ट्रॅकवर आहात का नाहीत? नाही ट्रॅकवर आहात का नाहीत? आपण आहेत ना. चला पुढं. आता क्लॉज एलिमेंट्स. क्लॉज एलिमेंट्सला मराठीमध्ये म्हणतात वाक्यातील घटक. काय म्हणायचं ह्याला? वाक्यातील घटक म्हणतात. काय म्हणायचं? वाक्यातील घटक. वाक्यातील घटक म्हणजे काय? वाक्यात घटक असतात का नसतात? आता वाक्यात कोणकोणते घटक असतात? फक्त मराठी वाचा. कर्ता, क्रियापद, कर्म,
विधिपूरक, क्रियाविशेषण, अप्रत्यक्ष कर्म, प्रत्यक्ष कर्म, कर्मपूरक, कर्मपूरक. चला क्रियाविशेषण युक्त, अप्रत्यक्ष कर्म, प्रत्यक्ष कर्म, एक कर्मपूरक, ऍडव्हर्बियल कॉम्प्लिमेंट, सकर्मक क्रियापद. वाचा मराठी, मराठी फक्त वाचा. एक कर्मक क्रियापद, द्विकर्मक क्रियापद, अपूर्णार्थाचे सकर्मक क्रियापद. पुढे वाचा अकर्मक क्रियापद, पूर्णार्थाचे अकर्मक क्रियापद, अपूर्णार्थाचे. मराठी वाक्यात हे घटक असणार का नसणार? बोला ना. आणि मग मराठी वाक्यात जर हे घटक असतात तर इंग्लिश वाक्यात हे घटक नसतात का? अरे बोला ना. पण आम्ही, मग आता हेच सगळं इंग्लिश मध्ये असणार का नसणार? अरे बोला ना. नाही, आपण मराठी जे शिकलो आता ते इंग्लिश मध्ये असणार का नसणार? पण त्याचा ना आपला आजपर्यंत संबंध आलेला नाही. नाही आला का संबंध? नाही आला. तरी पण आपण इंग्लिश शिकलो 15 वर्ष. अरे बरोबर का चुकीचं? मग आता एवढं लक्षात आलं असेल की पूर्वी जसं शिकलो होतो तसं आता शिकून उपयोग नाही. आणि पूर्वी जसं शिकलो तसंच आता आपण शिकत असेल तर शिकलेला फायदा होणार नाही. विधान. तरी पण आपण तसंच शिकत असेल तर परीक्षेला गेल्यावर कळणार आहे आपल्याला आपले काय कर्म कार्य. बरं ठीक आहे, चला इंग्लिश मध्ये. चला कर्त्याला काय म्हणतात? चला ही शब्द पाठ पाहिजेत. कर्त्याला काय म्हणायचं एवढं तरी माहिती आहे. कर्त्याला सब्जेक्ट म्हणतात. हे शब्द पाठ पाहिजेत का नाहीत? सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. क्रियापदाला काय म्हणायचं? कर्माला काय म्हणायचं? ऑब्जेक्ट. विधिपूरकला काय म्हणायचं? कॉम्प्लिमेंट. ऍडव्हर्बियलला काय म्हणायचं? इनडिरेक्ट ऑब्जेक्टला काय म्हणायचं? अप्रत्यक्ष कर्माला काय म्हणायचं? आणि इनडिरेक्ट ऑब्जेक्ट हे अप्रत्यक्ष कर्म हे व्यक्तिवाचक कर्म असतं. मराठीत आहे का नाही? अप्रत्यक्ष कर्मालाच व्यक्तिवाचक कर्म म्हणतात. आहे का मराठी व्याकरण का नाही? आहे. पुढे काय म्हणतात सांगा? डिरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय रे? प्रत्यक्ष कर्म हे वस्तुवाचक असतं. आहे का मराठी व्याकरणात? चला एक कर्मपूरकला काय म्हणायचं? ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. पुढे ऍडव्हर्बियल कॉम्प्लिमेंट. ऍडव्हर्बियल कॉम्प्लिमेंट ही संकल्पना मराठीत नाही. कळालं? पुढे काय म्हणतंय बघा बरं. सकर्मक क्रियापदाला काय म्हणायचं? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. पुढं ट्रान्झिटिव्ह व्हर्बचे 3 प्रकार पडतात. एक कर्मक क्रियापदाला काय म्हणायचं? मोनो ट्रान्झिटिव्ह. द्विकर्मक क्रियापदाला काय म्हणायचं? डाय ट्रान्झिटिव्ह. डबल ट्रान्झिटिव्ह. डबल म्हणजे 2, डाय म्हणजे 2, बाय म्हणजे 2, बाय डाय. अरे कळालं का? ट्राय, मोनो, हेक्टा, पेंटा. बरं पुढे काय मग ही द्विकर्मक क्रियापद. द्विकर्मक क्रियापदाला काय म्हणायचं? डाय ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. एक कर्मक क्रियापदाला काय म्हणायचं? मोनो ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. पुढं अपूर्ण अर्थाच्या सकर्मक क्रियापदाला काय म्हणतात? अरे बोला ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आप. आणि मग अकर्मक क्रियापदाला काय म्हणायचं? इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. पुढं काय म्हणायचं सांगा? इनट्रान्झिटिव्ह व्हर्बचे 2 प्रकार पडतात. पूर्ण अर्थाच्या अकर्मक क्रियापदाला इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब ऑफ कंप्लीट प्रेडिकेशन. पुढं अपूर्ण अर्थाच्या अकर्मक क्रियापदाला काय म्हणायचं? इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब ऑफ अपूर्ण अर्थाच्या अकर्मक क्रियापद. अपूर्ण विधेयदर्शक क्रियापद, पूर्ण विधेयदर्शक क्रियापद हे मराठी व्याकरणात शब्द येतात का नाही? येतात. मग इंग्लिश व्याकरणात येणार का नाही? मग मराठीत ह्यांचा अभ्यास करतो पण आपण इंग्लिशमध्ये ह्यांचा अभ्यास स्किप करतो. आणि स्किप करतो म्हणून पेपर अवघड जातो. पण शिकताना सोपं जातं ना, कारण ह्याचा काही संबंधच नसतो. विधान ह्याचा काही संबंध नाही. आणि ज्याचा काही संबंध नाही ते शिकणं म्हणजे परीक्षा पास होणे का? अरे बरोबर आहे का? शिक्षक कशासाठी असतो? शिकवायला नसतो, दिशा दाखवायला असतो. आणि मग आम्हीच दिशा नाही दाखवली तर तुमची दशा होऊ शकते. आम्ही वाट दाखवायला असतो, तुमची वाट लावायला नसतो. तुमची जर वाट लागत असेल आणि आपल्याला वाट दाखवणारा का वाट लावणारा तुम्हाला कळत नसेल, दिशा दाखवणारा का दशा करणारा तुम्हाला कळत नसेल तर एमपीसी करणारा पण अर्थ नाही.
विधान, तुम्ही पुस्तक वाचून स्पर्धा परीक्षा पास होणार आहेत, पण स्पर्धा परीक्षा पास झाल्यानंतर पोस्ट वाचल्यानंतर, पोस्ट मिळाल्यानंतर माणसाचे चेहरे वाचून पोस्ट टेकवावा लागणार आहे. पुस्तक वाचून प्रश्न नाही सुटणार तिथला. सगळं समाजाचा अभ्यास कर, आर्थिक, सामाजिक, सगळं, संस्कृती, सगळ्या 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 राजकीय, सगळा अभ्यास लागणार आहे, माणसाचा अभ्यास लागणार आहे, आणि तेव्हा तुम्ही ते पोस्टवर टिकणार आहात. विधान. आणि मग काय काय माणसाला तणाव येतो, प्रश्न काय तेच कळत नाहीत, आणि जॉब सोडावा असं वाटतं, वैतागून जातात. माणसाचे प्रश्न ऐकायला माणसं हाणतात, पुन्हा हाणतात, मारतात, काळं फासतात. विधान. बरोबर आहे का चुकीचं? चला, आपलं काय चाललंय सिलेबस. आता फॉरन आपण ट्रॅकवर आहात का नाही मला आधी सांगा. उगाच तुम्हाला बोलण्याचा अर्थ नाही. तुम्हाला तर असं म्हणायचं, अरे कुठंच आलो, कुठून बुद्धी सुचली, ह्याच्यात तासाला येऊन बसलो, का तासाला येऊन बसलो. लेक्चर संपल्यानंतर असं करताल तुम्ही, की जणाला असा पश्चाताप होईल. पण आम्ही तुमच्या देखत नाही सांगणार. आम्ही बाहेर गेल्यावर चर्चा करू. अरे बरोबर का? चला चला चला, आता लक्षात गेला असेल ह्या पार्ट्स ऑफ स्पीचचा 2 कशाने अभ्यास करायचा सांगा. फॉर्म आणि दुसरा फंक्शन. आणि मग मला सांगा, आजपर्यंत अभ्यास आपण फंक्शन न केलेला नाही. केला का? कशाने केला? फॉर्म न केलाय. फॉर्म अभ्यास केला. आता पण अभ्यास फॉर्म असाल, आणि अभ्यास करताना फॉर्म मध्ये असाल. परीक्षेला फंक्शन येणार, आणि फंक्शन आल्यावर सगळा फॉर्म तुमचा परीक्षेत निघून जाणार. आपला फॉर्म कस काय बिघडला? परीक्षा नसताना आम्ही फॉर्म मध्ये असतो, आणि परीक्षा देताना फॉर्म जातो, कारण कार्यच आपलं व्यवस्थित नसतं. अरे बरोबर आहे का चुकीचं? चला, आपल्याला घेणं देणं नाही. बरं, हे कळालं का तुम्हाला का नाही? बरोबर. एवढं जरी आलं, एवढ्या भोवती तरी आपल्याला पुढचं येणार आहे. नाऊन आहे का? तर आपण फक्त, मी इथं एक शब्द लिहितो, फक्त नीट ऐका, नीट समजावून घ्या. फ्रेज हा शब्द लिहिला. काय लिहिला सांगा? मग नाऊन म्हणजे, आणि नाऊन फ्रेज म्हणजे नामपदबंध. नाऊन आलं की नाऊन फ्रेज येणार आहे. एंड नाही कळालं? अरे शब्दानंतर काय येतो? शब्दानंतर शब्दाचा बंद असतो ना. पद, शब्द म्हणजे पद ना. मराठी ऐकले का नाही? पद म्हणजे शब्द ना, आणि त्याचा बंद असतो, त्याला पदबंद म्हणतात. पदबंदला फ्रेज म्हणतात. नाही कळालं काहीच? अरे कळालं का नाही कळालं? अरे ही शब्द आहे का नाही? एकापेक्षा जास्त शब्द एकत्र आले त्याला फ्रेज म्हणतात. एवढं तर कळालं का नाही? मग आता नाऊन आहे, नामापेक्षा ही मोठी असणार का लहान असणार? मग नाऊन जर व्यवस्थित कळालं तर आपल्याला नाऊन फ्रेज शिकायची गरज नाही. हो, नाऊन फ्रेज आली. नाही कळालं काहीच? किती जणांना कळालं? म्हणजे शिकायचं काय सुरुवातीला? नाऊन. आता हे नाऊनचं कार्य शिकलं की फ्रेजचं कार्य एंड. म्हणजे त्रास कुठं होणार आहे आपल्याला? सुरुवातीला. शेवटी त्रास नाही होणार. नाही कळालं काहीच? सुरुवातीला त्रास होणार, एवढेच घटक शिकताना त्रास होणार, एवढेच घटक शिकताना त्रास होणार आहे. पुन्हा एकदा सेट झालं की षटकार मारणार आहोत. तुम्ही क्रिकेट खेळतात का? आता एखादा क्रिकेट बॅट्समन आला, पहिल्यांदा चौकार षटकार मारतो का तो? बरं, मारत असेल, शेहवाग असेल, तेंडुलकर असेल, सगळे शेहवाग तेंडुलकर आहेत का? नाही. मग काय करतात? आल्या आल्या एखादा प्लेयर काय होतो सांगा बरं? सुरुवातीला आल्या आल्या प्लेड करतो. आपली चर्चा, प्लेड का करतो? बचावात्मक खेळतो. बचावात्मक का खेळतो? अंदाज नसतो. अंदाज का नसतो? पिच ना, पिच माहित नाही. अजून त्याचा बॉलिंगचा अभ्यास नसतो. टप्पा कुठं पडतो हे माहित नसतं. म्हणजे तो चाचपडत खेळतो. अरे बरोबर आहे का? बॉल कसं प्लेड करणार? 1-2 ओव्हर काय करणार? ती खेळून करणार. एकदा अभ्यास झाला, तो एकदा सेट झाला की पुन्हा काय होतं माहिती आहे का? डोळं झाकलं तरी बॉल बॅटवर येत असतो. नाही काही नाही करू, बॅट कुठे बी होत्या, बॉल बॅटवर येतो, चौका षटका बसतो. ते सेट झालेला असतो. पण सेट का झालेला असतो?
तेवढं त्याने वाया घालवलं असतं, त्रास होत असतो सुरुवातीला 1-2 ओव्हरला. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे 1-2 ओव्हर आपल्या त्रास होणार. एकदा पुन्हा चौकार षटकार मारला की फ्रेज काय, क्लॉज काय, सेंटेन्स काय, 4, 6 फ्रेज, क्लॉज, सेंटेन्स, आउट. हे चुकलं का? मग लक्षात आलं असेल आपल्याला काय शिकतोय. नाऊन अगोदर, नामानंतर काय शिकायचं आपल्याला, फ्रेज. फ्रेज नंतर काय शिकायचं आपल्याला, क्लॉज. नाही कळालं. मग नाऊन शिकत असताना नामाचं कार्य काय ही शिकायचे. आपण शिकलो नामाचे कार्य हित असणार का नसणार, असणार. मग नाऊन को त्याच्यानंतर काय शिकायचं आपल्याला, फ्रेज. मग कुठली फ्रेज असणार, नाऊन फ्रेज. मग नाऊनचं कार्य तेच कोणाचं कार्य असणार, नाऊन फ्रेजचं. आणि फ्रेज पेक्षा मोठा घटक कोणता असणार, क्लॉज. म्हणजे नाऊन, नाऊन फ्रेज, नाऊन क्लॉज. अरे कळालं का नाही? मग आता सांगा नामाचं जे कार्य आहे तेच कोणाचं कार्य असणार, नाऊन क्लॉजचं. मग 1 आणि 2 आणि 3 घटक संपलं ना, राहिलं कोणतं पुढे, ह्याच्या पुढे सेंटेन्स. सेंटेन्सचं व्याकरण शिकायचं, ग्रामर संपलं. ई अँड फ्रेज आहे, वर्ड आहे, ही वर्ड आहे, ही फ्रेज आहे, क्लॉज आणि सेंटेन्स. थोडं डोक्यावरून जाते का? मी फ्रेज म्हणजे काय शिकवलेलं नाही, क्लॉज म्हणजे काय शिकवलं नाही, सेंटेन्स म्हणजे काय शिकवलं. शिकायचं काय आपल्याला, वर्ड शिकायचं. ही वर्ड आहे, ही काय आहे, फ्रेज आहे, ही काय आहे, आणि काय आहे, सेंटेन्स आहे. मग नाऊन, नाऊन शिकलं की काय येणार आपल्याला, आणि नाऊन फ्रेज शिकले काय येणार, क्लॉज. आणि क्लॉज हे सगळे कुणाचे घटक असणार, सेंटेन्सचे. सेंटेन्स मध्ये काय येणार सांगा, नाऊन. अजून काय येणार सांगा, नाऊन फ्रेज. म्हणजे सेंटेन्स मध्ये वर्ड येणार, फ्रेज येणार, क्लॉज येणार, आणि ह्या सगळ्याचं मिळून सेंटेन्स होणार. आणि सेंटेन्स पुन्हा ऍक्टिव्हायचं, पॅशिवाइज करायचंय. ग्रामर तिथं चालू होणार. मग त्या वाक्यातलं आपल्याला वर्ड ओळखता आलं पाहिजे, फ्रेज ओळखता आले पाहिजे, क्लॉज ओळखता आलं पाहिजे, सेंटेन्स ओळखता आलं पाहिजे, आणि सेंटेन्सचं व्याकरण आलं पाहिजे. काहीतरी कळालं असेल का नाही? किती जणाला कळालं? काहीतरी कळालं का नाही कळालं? पण तुम्ही फ्रेज कानावर कधी पडला का शब्द? फ्रेज म्हणजे काही तेच माहित नसेल, मग तेवढा दम नग का आपल्याला 1-2 ओव्हर प्लेट नग करायच्या, चौकार षटकार मारायचा काय जाईल की, बोल्ड होईल की. बोल्ड झालं पुढच्या ओव्हरनच काढायचं राहून जाईल ना आपल्याला. आपल्याला असे किती बॉल खेळायचे, 50 प्रश्न, 50 बॉल. पहिल्याच ह्याला विकेट गेली तर पुढचं कसं करायचं. बरं काहीतरी कळालं का नाही कळालं? बरं ऍडजेक्टिव्ह आहे. आता ऍडजेक्टिव्हचा अभ्यास काय, ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय. मग ऍडजेक्टिव्हचं जे कार्य असेल, ऍडजेक्टिव्हचं किती पद्धतीने अभ्यास करायचा आहे, 2. कोणकोणती सगळं, फॉर्म आणि फंक्शन. मग ऍडजेक्टिव्ह हा शब्द आहे का फ्रेज आहे, शब्द आहे म्हणजे वर्ड आहे ना. आणि मग ऍडजेक्टिव्हचा अभ्यास केल्यानंतर कशाचा अभ्यास करायला सोपं जाईल, फ्रेज. पुन्हा आणि पुन्हा मग ऍडजेक्टिव्ह काय असणार, फ्रेज. परीक्षेला ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे, परीक्षेला ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. अरे कळालं का? पुन्हा सेंटेन्स कडे जायचंय. म्हणजे ही शिकलं की ही येणार आहे, ही आले की ही येणार आहे, ही आले की ही येणार आहे, ह्याचं वाक्यात रूपांतर करायचंय, असं शिकायचं आहे. म्हणजे एवढ्याला त्रास होणार, सुरुवातीला होईल त्रास, पण गुण येईल हमखास. काय सांगितलं सांगा, होईल त्रास पण गुण येईल हमखास. होणार नाही त्रास पण कधीच गुण येणार नाही. बरं जाऊ द्या, ही सिलेबस झालं, या पार्ट ऑफ स्पीच आहे. बरं तुम्हाला ही ऍडव्हर्ब आहे, वर्ड आहे का काय, ही वर्ड आहे. मग ह्याची फ्रेज कोणती होणार, ऍडव्हर्ब फ्रेज. ह्याचा कोणता क्लॉज होणार, आणि पुढे काय होणार, सेंटेन्स. संपलं ग्रामर. वाक्यातलं वर्ड वळका, नाहीतर फ्रेज वळका, नाहीतर क्लॉज वळका, नाहीतर सेंटेन्स वळका. वळकलं तर रूपांतर करा आणि व्याकरण संपलं. परीक्षेला येणार काय, हेच येणार आहे. चला बरं, हे पार्ट्स ऑफ स्पीच आहे का नाही, हे कधीपासून शिकलोय आपण, 5वी पासून शिकलो. आता 10 वर्ष झालं तर ह्याचं काही नीट कळालं नाही. अजून आम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच शिकायचं, ग्रॅज्युएशन नंतर पार्ट्स ऑफ स्पीच शिकतोय, आणि मग 5वी पासून शिकलं त्याचं काय विधान, बरोबर आहे. आणि 5वी पासून जे आजपर्यंत शिकलो तेच पुढे जर 5वीला येत असेल आपल्या, 5वी पासून शिकलेलं ग्रॅज्युएशन नंतर तेच पुन्हा 5वीला आपल्या येत असेल तर आपण पुढे कधी जाणार, विधान बरोबर. चला हे कळालं का तुम्हाला, छान. चला पुढं इथपर्यंत लक्षात आहे का. तुम्हाला बोर होत असेल तर मला सांगा,
मी बोरकर नाही आहे. अरे तो काय तो शिक्षक इंग्लिशचा बोरकर का? जाऊ नको, लय बोर करताय. अरे कळालं का नाही कळालं? बरं चला इथपर्यंत आलं. हे शिकवणार नाही हा, फक्त असं सांगितलं असं आहे. चला पुढं चला. इथपर्यंत ना. हे कसं शिकायचं शिकवलंय का तुम्हाला मी अजून? नाही. चला पुढं काय आहे सांगा. फ्रेज. चला फ्रेज आहे. मग फ्रेज कशी शिकायची बघा. फ्रेज पण दोन पद्धतीनं, स्ट्रक्चर आणि फंक्शन. चला फ्रेजेसचे प्रकार किती? 6. सांगा नाव, घ्या नाव फ्रेजेसची. पुढं 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 पुढं. कळालं का नाही? आता ह्यातलं फ्रेज फ्रेज काढा. फक्त फ्रेज काढून शब्द वाचा. नाउन, ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब, वर्ब, प्रेपोजिशन, जेनेटिव्ह, हे शब्द आहेत का नाहीत? आणि तेच मगा शिकलेलो आहे ना, तेच पुढे येणार आहे ना, आणि तिथंच थोडा त्रास होणार आहे ना, आणि पुन्हा गाडी आपली स्पीड लागणार आहे, वेग घेणार आहे आपण. खरं गेम चेंजर ग्रामरचं कुठं फिरणार आहे? पार्ट ऑफ स्पीच मध्ये. ही मी शिकवणार नाही, मी पार्ट्स ऑफ स्पीच शिकवणार. हे तुम्हाला न शिकवता येणार नाही. येणार का नाही येणार? ही शिकवायचं नसतंय, बेस शिकवायचा असतो आणि ऍडव्हान्स मुलांनी करायचं असतंय. आणि ज्याचा बेस चांगला आहे का त्यांनी क्लासेस लावायचा नसतो. विधान. पण किती मुलांचा बेस असतो ते त्यांनाच माहिती असते. किती मुलांचं इंग्लिश चांगलं असतं? स्वयंघोषित. स्वयंघोषित कळतंय का तुम्हाला? स्वयंघोषित म्हणजे स्वतःला एवढं कॉन्फिडंट, आपलं इंग्लिश खूपच चांगलं, आपलं इंग्लिश खूपच चांगले. पेपरला गेल्यावर कळतंय किती चांगले होते आपले इंग्लिश. आपण जसं समजतो तसे नव्हते. मग आपल्याला आपण स्वतःला जे समजतो का ते परीक्षेला नसते. तुमची परीक्षा तुम्ही किती लायकीचे आहात, तुम्ही त्या लायकीला पात्र होतात का नाही, तुम्ही ते किती पात्रतेचे आहात, ती पात्रता परीक्षा आहे. अरे बरोबर आहे कचकीच. चला मग आता लक्षात घ्या. चला नाउन फ्रेज, हेच किती फ्रेज येतं वाचा बरं? 6. मग त्याचं मला सांगा, त्याच्यात हे त्याचं फंक्शन शिकायचं असलं तर हे माहित पाहिजेत का नाही? ही तीच आहे का पुन्हा पुन्हा का वेगळं वेगळं येत आहे? तीच आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा शिकणार हे येणार आहे, फक्त हे बदलत जाणार आहे. ह्याच्या जागेवर दुसरं येणार पण हेच राहणार आहे, ह्याच्या जागेवर पुन्हा हे पण हेच येणार राहणार आहे. मग मला सांगा परमनंट काय? हे काय? हे फंक्शन परमनंट आहे. शब्द बदलू द्या ना किती बी. एकदा परमनंट हे झालं की शब्द कुठला बी येऊ, कसं बी येऊ, चौकार षटकार, वर्ड घे, हे फ्रेज घे, हे क्लॉज घे, सेंटेन्स घे, बदल घे. इंग्लिश सोपं होईल का अवघड होईल रे? सोपं होणार, सोपं, खूप सोपं होणार. पण ती पोरग म्हणतोय सर टेन्स शिकवा, क्लॉज शिकवा, कारण त्याला तेवढंच माहिती. त्याला माहिती टेन्स आणि तिथं आणि सगळे आपण अभ्यास कुठून केलाय? टेन्स पासून. 5वी पासून टेन्स, 12 सूत्र, एक वाक्य 12 काळात चालवा. आणि एक वाक्य 12 काळात चालवलं की सगळं इंग्रजी चाललं. त्या काळाचा आणि परीक्षेचा काही संबंध नाही. परीक्षेत वाक्यात काय ओळखून उपयोग नाही, काय ओळखून काय ओळखाच येत नाही परीक्षेला. परीक्षेला येत आहे वर्ड ओळख, फ्रेज ओळख, क्लॉज ओळख, सेंटेन्स ओळख आणि टेन्सचं ट्रान्सफॉर्म कर. आणि काळ ओळखल्यानंतर काळ ओळखून काय छंद व्हायसाठी काळाचा उपयोग येणार आहे. पण तिथं छंद व्हायचं नुसतं काळ उपयोग छंद व्हायचं नाही येणार. त्या वाक्यातले शब्द ओळखल्यावर छंद व्हायचे येणार आहे. काळ एक काळ 12 काळात, एक वाक्य 12 काळात चालू तर तुमचा काळ उजाडणार आहे थोडाच? नाही उजाडणार. नुसतं टेन्स पासून अभ्यासाला सुरुवात केली तर तुम्हाला लय टेन्स येणार आहे. विधान खूप खूप टेन्स येणार आहे. बरं जाऊ द्या, आपल्याला हे एकंदरीत कळालं का? मग चला परमनंट काय सांगा.
हे किती शब्द आहेत? 16. पुन्हा पुन्हा किती शब्द आहेत? 16. 16 शब्दाचे व्यवस्थित करायचे रे. ही करूच नका तुम्ही, ही करूच नका, हीच करा. ही परमनंट आहे, ही परमनंट आहे, आणि ही टेम्पररी. बदलणार आहे, ही बदलणार आहे, ही बदलणार, ही नाही बदलणार. विधान कळलं मला काय म्हणायचं? आणि मग तुम्ही बदलणारा अभ्यास करतो का न बदलणारा? ही बदलत नाही, ही परमनंट आहे, ही टेम्पररी. आणि तुम्ही कसला अभ्यास करता? अभ्यास कसा असला पाहिजे? त्याशिवाय परमनंट अभ्यास केला परमनंट लक्षात कसा राहणार? अभ्यास पाठांतर नाही, तर आकलन नाही, उपयोजन आहे. आणि हे केलं की ह्याचं उपयोजन आहे, हे केलं की पार्ट्स ऑफ स्पीचचं उपयोजन आहे, हे केलं की फ्रेजेसचं उपयोजन आहे, हे केलं की क्लॉजचं उपयोजन आहे, हे केलं की सेंटेन्स उपयोजन आहे. आणि ऍप्लिकेशन अप्लाइड इंग्लिश आहे परीक्षेला. आणि पोरग अप्लाइड इंग्लिश कधीच शिकत नाही. पोरग शिकतंय नाऊन, वळका नाऊन, मुंबई नाऊन आहे. अरे मुंबईचं कार्य काय त्या वाक्यात? सब्जेक्टचं आहे का, कर्त्याचं आहे का, कर्माचं आहे का, विधीपूरक काय म्हणून आले मुंबई तिथं? अरे कळालं का मला काय म्हणायचं आहे ते? ठीक आहे, हे फ्रेजेस पाठ पाहिजे. चला कोणकोणते सांगा मग. चला की देर आर हाऊ मेनी फ्रेजेस? 6. कोणकोणते सांगा? नाउन फ्रेज, ऍडजेक्टिव्ह फ्रेज, ऍडव्हर्ब फ्रेज, वर्ब फ्रेज, प्रिपोजिशनल फ्रेज, जेनेटिव्ह फ्रेज. आणि मग हे शब्द अगोदर शिकलोय. नाउन, ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब, वर्ब, प्रिपोजिशन, जेनेटिव्ह. कुठं? पार्ट ऑफ स्पीच. इथं फक्त शब्द कुठला ऍड केलाय? फ्रेज, एंड. आणि मग काय परमनंट? हे का हे? मग फंक्शन म्हणजे वाक्यातील घटक. वाक्यातील घटक किती? मला पाठ होईल त्रास होऊ दे ना. कर्ता, क्रियापद, कर्म, विधीपूरक, प्रत्यक्ष कर्म, अप्रत्यक्ष कर्म, सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद पाठच पाहिजे. मला सांगा, एकदाच ही शिकायची, एकदा जातील 10 दिवस, जातील 15 दिवस, होईल त्रास 15 दिवस 10 दिवस. पुन्हा काय नुसतं टाकायचं, ही काय ओळख, ही काय ओळख, ही काय ओळख. माझं शिकवायचंच काम नाही, तुम्ही बघायचं मला सांगायचं, हा सर ही आहे, ही हे, चला पुढं ही सांगा, झालं. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? बरं इथपर्यंत आलं. ह्या फ्रेजेस आहेत का नाहीत परीक्षेला? आहेत. आता तुम्हाला कसं काय माहिती झालं फ्रेजेस आहेत? सिलेबस आहे समोर. आता सिलेबस नसताना मी जर शिकवत बसलो तर तुम्हाला काय, तुम्हाला आवाका लक्षात येईल का? तुम्हाला आवाका लक्षात येईल का? नाही. आणि तुमच्या आवाक्यात काय आहे ते कळणार आहे का? तुमच्या काय गोष्ट आवाक्यात आहेत काय ते कळणार आहेत का? नाही. पण तुम्ही एक म्हणणार, स्पर्धा परीक्षा आमच्या आवाक्यात आहे. स्पर्धा परीक्षा आमच्या आवाक्यात आहे, पण त्याचा आवाका स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रमाचा आवाका चालला. आवाका शब्द मराठी का हिंदी? मराठी. आवाका मराठी शब्द ऐकलं का नाही? चला बरं इथपर्यंत आलं. चला पुढे काय म्हणतंय, चला सांगा. हे बघा क्लॉज आहे. क्लॉजचे किती प्रकार? 2. कोणकोणते सांगा? मेन क्लॉज आणि दुसरं क्लॉजला काय म्हणतात मराठीत? उपवाक्य. त्याच्यातून मुख्य मेन क्लॉजला काय म्हणायचं? सबऑर्डिनेट क्लॉजला काय म्हणायचं? गौण उपवाक्य. मग क्लॉजचे प्रकार पडतात का? क्लॉजचे प्रकार पडतात ना किती? 2. मेन क्लॉज आणि मेन क्लॉजचे प्रकार पडतात का? कोणाचे प्रकार पडतात? सबऑर्डिनेट क्लॉजचे किती प्रकार पडतात? अरे बोला की कोणकोणते सांगा. नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, आणि मग ह्याचं काय शिकायचं आपल्याला? फंक्शन. मग ही परमनंट का टेम्पररी? हे काय आहे? काय बी हे राहणारच, हे राहणारच, हे बदलत जाईल, हे राहणार आहे. आणि ह्याचा परमनंट अभ्यास म्हणजे इंग्लिश परमनंट अभ्यास, पुन्हा अभ्यास करायची गरज नाही. आणि मग मला सांगा नाउन, क्लॉज बाजूला काढा. नाउन शिकलो का नाही आपण? ऍडजेक्टिव्ह शिकलो का नाही? ऍडव्हर्ब शिकलो का नाही? आणि मग पुन्हा हे शिकताना कुठे त्रास होणार आहे? एकदाच त्रास होणार आहे. पुन्हा सोपं जाणार आहे. पुन्हा शिकवायचं नाही, पुन्हा शिकवायचं नाही, फक्त तुम्ही शिकायचंय. अडचणी तिथे मी मदत करायची. अरे बरोबर आहे का? शेवटपर्यंत आम्ही शिकवणं म्हणजे पोरं पॅशिव होणं. सुरुवातीला शिक्षक ऍक्टिव्ह असला पाहिजे, मुलं पॅशिव असली पाहिजे. पुढे शिक्षकांनी पॅशिव होत गेला पाहिजे, मुलं ऍक्टिव्ह होत गेली पाहिजे. इथं होत आहे काय? शेवटपर्यंत शिक्षक ऍक्टिव्ह, पोरग पॅशिव, बॅच संपली, सगळी पोरं डेड.
कारण बाहेर पेपरला गेल्यावर प्रश्न कशावरचाच कळाना. वर्गात शिकत असताना लई कळत होतं, पण वर्गाच्या बाहेरच येत नाही. वर्गात लई भारी वाटतं, कारण तसंच शब्द, तसलंच दुसरं एक वाक्य, तसलं शब्द, तसलं दुसरं वाक्य लगेच सोडवायचं. एकच नंबर, एकच नंबर. बाहेर गेल्यावर एक नंबर नाही, कितवा नंबर कळाना आपल्याला. विधान बरोबर आहे. बरं, हे लक्षात आलं तुमच्या. मग आता वर्ड, पुढे काय शिकलो आपण? फ्रेज, पुन्हा क्लॉज. शिकलोय का फक्त अभ्यासक्रम समजून घेतोय? अभ्यासक्रम. मग नामाचं कार्य म्हणजेच नाऊन फ्रेजचं कार्य आहे, म्हणजेच नाऊन क्लॉजचं कार्य आहे. म्हणजे नाऊनचं कार्य शिकल्यावर पुन्हा नाऊन फ्रेजचं कार्य शिकायचं का? पुन्हा नाऊन क्लॉजचं कार्य शिकायचं का? नाही शिकायचं, तिथं संपलंय. बरं, हे कळालं का? परीक्षेला काय काय सांगा? पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे वर्ड्स ना. पुढे काय शिकलो आपण? पार्ट्स ऑफ स्पीच किती सांगा? 8. फ्रेजेस किती? 6. क्लॉजेस किती? 2. आणि सबऑर्डिनेट क्लॉज किती? 3. चला पुढे बघू. पुढे काय येणार सांगा? सेंटेन्स. मग सेंटेन्सचे प्रकार किती? 2 नाही, 2 नाही, 8. ही 2. हा बरोबर, ही तुमचं असं 2, पण ह्याचे 4 आणि ह्याचे 4. मग मला सांगा, चला पुढे काय सांगितलं सांगा. मग आता बघा, अकॉर्डिंग टू देअर मिनिंग आणि वर्ड ऑर्डरनुसार, म्हणजे अर्थ, मिनिंग आणि वर्ड ऑर्डरनुसार वाक्याचे प्रकार किती पडतात? चला 4. कोणकोणते सांगा? असर्टिव्ह सेंटेन्स, पुढं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, पुढं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, पुढं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. चला क्लॉज. सिंपल सेंटेन्स म्हणजे केवळ वाक्य, कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे मिश्र वाक्य, पुढं कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त वाक्य, कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे मिश्र संयुक्त वाक्य. हे किती प्रकार? 4. आणि हे 4 वाक्याचे प्रकार. मग वर्ड अकॉर्डिंग टू देअर मिनिंग अँड वर्ड ऑर्डर नुसार किती प्रकार? 4. आणि क्लॉज स्ट्रक्चर नुसार 4. सिलेबस कळाला का नाही? पहिल्यांदा कशाचा अभ्यास करायचा? वर्डचा, म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीचचा. पुन्हा कोणाचा अभ्यास करायचा? फ्रेजचा. पुन्हा पुन्हा सेंटेन्स. आणि मग ह्या सेंटेन्स मध्ये वर्ड येणार, त्या सेंटेन्स मध्ये वर्डला अंडरलाईन करणार आणि आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच म्हणणार. नाही कळलं? शब्दाची जात ओळख. फ्रेजला अंडरलाईन करणार, आयडेंटिफाय द फ्रेज म्हणणार. क्लॉजला अंडरलाईन करणार, आयडेंटिफाय द क्लॉज म्हणणार. आणि वाक्याला अंडरलाईन करणार, आयडेंटिफाय द सेंटेन्स म्हणणार. आयडेंटिफाय द वर्ड, पुढं आयडेंटिफाय द फ्रेज, आयडेंटिफाय द क्लॉज, आयडेंटिफाय द सेंटेन्स. इथपर्यंत आलो होतो आपण. एक कळालं का नाही? आणि सेंटेन्सचे प्रकार 8. ओळखा, काय काय ओळखा? वर्ड ओळख, फ्रेज ओळख, क्लॉज ओळख, अरे बोला की सेंटेन्स ओळख. पुन्हा ओळखलं की असर्टिव्ह सेंटेन्सचं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स करा, असर्टिव्ह सेंटेन्स इम्पेरेटिव्ह करा, सिंपल सेंटेन्स कॉम्प्लेक्स. म्हणजे वाक्य ओळख आणि त्याचं रूपांतर करायचंय. अरे कळालं का नाही आपल्याला? ही काय करायचं आपल्याला? रूपांतर. डू यू अंडरस्टँड? काय झालं हे ना? हे ना? हा, छान. तुम्हाला चांगलं माहिती की रे पोरांनो. चला बरं, ही कळालं का तुम्हाला एकंदरीत पर्यंत? आणि मग पुन्हा आपल्याला काय करायचंय बघा इथं. आणि हे येणार आहे बघा अभ्यासक्रम. हो का? हे सगळं टेन्स, सिक्वेन्स ऑफ टेन्स, वर्ब्स आहे, जरंड आहे, इन्फिनिटिव्ह आहे, पुन्हा डिग्री आहे, ऍक्टिव्ह आहे, पॅशिव्ह आहे. कळालं का? मग ऍक्टिव्ह व्हायचं काय करायचं? पॅशिव्ह. पॉझिटिव्ह डिग्रीची कंपेरेटिव्ह डिग्री. पुन्हा काय हो का? इकडं टेन्स आहे. टेन्स पुन्हा इथं चालू होतोय. तर पोरग पहिल्यांदा टेन्सला अभ्यासाला लागतंय. मग लक्षात आलं असेल कुठपर्यंत आलो त्याला? वाक्यात ओळखायचं काय? वाक्य दिलं की ओळखायचं काय सांगा? वाक्यातलं वर्ड ओळखायचं, नाहीतर फ्रेज ओळखायची, नाहीतर आणि सेंटेन्स ओळखल्यानंतर सेंटेन्स काय करायचं? वाक्य परिवर्तन करायचं, वाक्य रूपांतर करायचंय. तर आपण डिरेक्टच वाक्याचं रूपांतराला हात घालतो. नाही लक्षात आलं? लगेच ऍक्टिव्ह व्हायचं, लगेच पॅसिव्ह व्हायचं, लगेच टेन्स, लगेच क्लॉज, लगेच सेंटेन्स. अरे ती मूळ काय आहे? वर्ड आहे. त्याच्या पुढचं काय आहे सांगा? फ्रेज आहे. त्याच्या पुढचं काय आहे? क्लॉज आहे. त्याच्या पुढे काय सांगा? सेंटेन्स आहे. आणि सेंटेन्स शिकल्यावर हे सेंटेन्सचं रूपांतर शिकायचंय. तर एवढं न शिकता डायरेक्ट सेंटेन्सच्या रूपांतराला हात घालत असताल
तर तुमचा हात तिथं अडकला जाणार आहे. सिलेबस अजून होणार आहे का हे? नाही. सिलेबस एका तासात संपत नाही, सांगून नाही संपत. अरे कळलं का? हे सिलेबस आहे, ह्याच्यावर आपल्याला 2 ते 3 तास लागणार आहे चर्चा करायला. किती तास? 2-3 तास जातील. बरं, मागापासून आपलं 1-1.25 तास झाला आपण चर्चा करतोय. काहीतरी कळालं असेल की का नाही? काय कळालं सांगा बरं? हा, मग पुढे तिकडं. करेक्ट. हा, गुड. इंटरलिंक आहेत. आणि इंटरलिंक म्हणजे शानपण आहे, ऍप्लिकेशन आहे. आणि इंटरलिंक न करता तुम्ही जर शिकत असा नुसतं लिंकच न लावता तर तुमची परीक्षेला कशी लिंक लागणार आहे? हा विषय मराठी विषयापेक्षा सोपा आहे. मराठी व्याकरणापेक्षा सोपा आहे विषय, असं मी म्हणतोय. तुमचा ह्या गोष्टीवर विश्वास बसतोय का नाही? नाही? हा, काय काय? हा, काय करायचं काय नाही करायचं हे अगोदर करायचं, मग काय करायचं ते करायचं. काय करायचं काय नाही करायचं हे न कळताच काय बी करण्यात काय अर्थ आहे? अरे बरोबर आहे का? मग आपलं आजचा लेक्चर काय करायचं आणि काय नाही करायचं हे होतं, आणि काय नाही करायचं हे कळलं तर काय करायचं ते कळते. पण काहीच करायचं काहीच कळत नसताना काय बी करणं म्हणजे परीक्षा पास नाही होणे. आणि पोरग काय बी करत बसते, काय बी करत बसतो ना, असंच करतोय. एकच नंबर हे तेच काय हे काय नेमकं बघ हे काय एवढं बघ असं घ्या कोण असतं. बरोबर आहे. बरं, होणार आहे का 2-2.5 तास 3 तास तुम्ही बसणार आहेत का? नाही बसणार. तुमची कपॅसिटी आहे तेवढी? कुणाकोणाची आहे? आता कसं आहे माहिती का, एकमेकाकडे हात बघून एकमेक हात वर करतोय. नाही म्हणावं तर पंचायत ह्याने केलाय बघतोय, त्याने केला का आपण बी खरा. कारण कसं आहे माहिती का, आपण अलग पडायला नाही पाहिजे. नाही लक्षात आलं? आणि क्लास बी लावताना ही तिथे जाते आपण तिथे जातो, पण आपण स्वतंत्र विचार केल्याशिवाय क्लास कुठे लावायची सुद्धा कळत नसते. स्वतंत्र विचार असला पाहिजे, आणि स्वतंत्र विचार करणारे मुलं परीक्षेत पास होतात लवकर. तर मला वाटतंय अभ्यासक्रमाची ओळख करून दिली आपण. पूर्ण अभ्यासक्रमाची ओळख झालेली नाही, अर्धवट ओळख झालेली आहे. ते बरोबर आहे का चुकीचं आहे? आणि मला वाटतं तुम्ही 1 तास बसला असताल, तुम्हाला काहीतरी काही नाही कळण्यापेक्षा काहीतरी कळालं असं. मी शिकवलंय का तुम्हाला? नाही. मग तरी पण दिशा आली का नाही? आली. मग आता डिरेक्ट तुम्ही टेन्स पासून अभ्यासाला सुरुवात करणार का? मग परमनंट काय आहे त्यातलं? क्लॉज फंक्शन. फंक्शन म्हणजे क्लॉज एलिमेंट्स. ते परमनंट राहणार, ते कुठं बी गेलं तेच राहणार. इंग्लंडमध्ये गेलं हीच राहणार आहे, अमेरिकेत गेलं हीच राहणार आहे, युपीएससीला हीच राहणार आहे. फक्त ही बदलत जाणार आहे. बदललं ह्यात टाकायचं, ही असं टाकायचं, ह्यात टाकायचं, ही ह्याच्यात टाका. फ्रेज घ्यायची ह्यात टाकायची, क्लॉज वर्ड घ्यायचा ह्याच्यात टाकायचा, क्लॉज घ्यायचे ह्यात टाकायचं. सेंटेन्स मध्ये तर तीच असणार. वळका वळका वळका, करा रूपांतर. मला वाटतं आपण 1 तास झालं चर्चा करत आहोत. 1 तासात काहीतरी कळालं असेल. बऱ्याच मुलाकडे इंग्लिशचा अभ्यासक्रमच नाही. काय अभ्यासक्रमच नाही. 2-2 वर्ष झाले तरी त्यांच्याकडे अभ्यासक्रम नाही पोरांकडे. विधान 3-3 वर्ष झालं, क्लास संपल्यात काय कायचे नाही, तरी अभ्यासक्रम नाही. नाही बघा तुम्ही पोरांकडे क्लास संपले असतील, काय काय क्लास संपले, काही 2दा-3दा केले असतील, तरी बी अभ्यासक्रम माहित नाही. नुसतंच क्लास करता येईल. क्लास कसा मेंटेन व्हायचा नाही होणार. तर मला वाटतंय आपण थांबू. शॉर्ट बट स्वीट. जास्त वेळ तुम्हाला ताणण्यात अर्थ नाही. मला पण व्यवस्थित बाहेर जायचंय. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? पुन्हा पंचायत होऊ नये. पाटील सर साहेब बागेल सत्ता असे मधूनच जाऊ नये, पुन्हा उठून आले बागेल सर, चला आपण नीट. ठीक आहे, इथं आपण थांबू. कोणाची काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. ऑनलाईन कोण असतील त्यांनी पण विचारू शकता.
तुम्हाला काय विचारायचंय का? काही विचारायचं आहे का? काय विचारायचं आहे का? काहीच विचारायचं नाही. विचारायचं होतं मला, पण म्हणलं जाऊ द्या. बाहेर गेल्यावर मला पण विचारायचं, पण काय विचारतेच का? पण जाऊ द्या आता, पुन्हा विचारू त्याला. येईल की, कुठं जातोय? ठीक आहे, ठीक आहे. काय नाव बाबा तुझं? मयूर गुंड. गुंड कुठले गुंड तुम्ही? सोलापूरचे गुंड आहेत? प्रॉपर सोलापूरचे गुंड आहेत का तुम्ही? कुठलं? विट्टे मार्गे तिरे पंढरपूर. पंढरपूर सोलापूर रोड. ठीक आहे. आपलं नाव? हा, कनेरी वाशी. आपलं नाव सर? गाव कुठलं आपलं? परभणी. जगात जर्मनी? परभणी मधलं कुठलं? गंगाखेड. गंगाखेड म्हणजे परभणी मार्गे परळीला येताना गंगाखेड. तिथं मंदिर आहे कुठलं तरी. हा, जनाबाई. आणि ते नरसिंह आहे तिथला कुठला तरी. पोकर्णी ना? बोकर्णी. ते केंद्रे ना? केंद्रे. चला, कोणतं केंद्रे? जेलमधून लोक निवडून येतात. जेलमध्ये बसून लोक का? गुट्टे येते, गुट्टे ना? गुट्टे. हा हा, हे गुट्टे, रत्नाकर गुट्टे जेलमध्ये बसून येऊ शकतात. चला, मला वाटतं जानकर पार्टी तीच की. जाऊ दे, आपल्या गेम देण. मला सगळं माहिती एरिया तो. चला मॅडम, आपलं नाव? हजारे. गाव तिथलं कुठलं? पालम. पालम नांदेडकडे येते का? गंगाखेड आणि परळीच्या मध्ये का? लोहा. लोहा म्हणजे नांदेडकडं ना? अहमदपूरच्या पुढं का? हां, बरं बरं बरं, ठीक आहे. असं का? हां, बरं. काय तुम्हाला काय वाटलं व्यवस्थित? एका तासात काय वाटलं बाबा? आपण दिशा व्यवस्थित आहे का नाही? आपण शिकू शकतो का नाही? जातील 60-70 दिवस जाईल, 90 दिवस जाईल. मला सुरुवातीला मी रयतला शिकवतोय ना, रयतला इंग्लिश म्युझिक घेतोय. सुरुवातीला 4-8 दिवस पोरं म्हणले, हे काय चाललंय, काय चाललंय सर, कळाना कळाना. शेवटी शेवटी मला बॅचच संपू देणार मुलं. एक्स्ट्रा तास घ्या म्हणजे एक्स्ट्रा तास घ्या. की मला न सांगता कुठं जायची? सरांकडे, कुदळे सरांकडे. सर एक्स्ट्रा तास घ्यावा, एक्स्ट्रा. 95 तास झाले माझे. 95 तास. घड्याळे नाही, लेक्चर 95. 270-300 तास झाले. शेवटी पण मला हलवून देत नव्हती. लेक्चर घ्या, अजून लेक्चर म्हणायची. कारण मी तिथंच करून घ्यायचो. पोरग घरी काय करीतच नव्हतं, तिथंच करायचं सगळं. 50 प्रश्नोत्तर सोडून घेतले असल्या शेवटी शेवटी अभ्यासच केला नाही. त्याचा इफेक्ट असं झाला की मराठीच्या इक्वल आणि मराठीपेक्षा जास्त मार्क पोराला इंग्लिशला आले. उदय सर म्हणले, पोरा मी ज्यावेळेस इंटरव्ह्यू होतो का त्यावेळेस विचारतो मी पोराला इंग्लिशचं कसं, तर मला टेन्शनच गेलंय. बरं, कुदळे सरला विचारू शकता. पुन्हा त्यातल्या मुलांना विचारू शकता. अगोदर बॅच झाले, अजून बॅच घेतलेलं नाही, पण एकंदरीत सांगितलं मी टेन्शन घेऊ नका, मी आहे. आणि मी पण तुमच्यासारखाच आहे खेड्यातला. अरे बरोबर आहे का? असं नाही थोडक्यात की मी इथं आलोय, इन केली, गॉगल टाय बी बांधला नाही, तसलं नसतं रे. काही राहणीमानाचा ज्ञानाचा काही संबंध नसतो रे. तुम्ही लय लक्षात आलं मला काय म्हणायचं. तुम्ही तुमच्या त्या दिसण्यावर जाऊ नका. दिसणं महत्वाचं ना, असणं महत्वाचं आहे. विधान ते कसा दिसतोय, आपल्याला काय करायचं कसा दिसण्याशी? तुला दिसणं घ्यायचं नाही परीक्षेत, त्याचं असणं, त्यातलं आतलं मर्म काय कर्म सांगतोय ती महत्वाची परीक्षा उतरणार आहे. अरे बरोबर आहे का? चुकीच. मी पण तुमच्या तिकडलाच आहे. मी धाराशिवच आहे, पण मला सगळी बार्शीची म्हणून ओळखतो, कारण माझं बार्शी कर्म आहे. माझा जन्म कुठला आहे? धाराशिवचा. माझं मी कर्म कुठे केलंय? मग मला कर्माने ओळखणार का कर्माने? जन्माने कर्माने? मग आता मला बार्शीचा म्हणून ओळखतात, मी सोलापूरचा झालो.
अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? आणि आता पुण्यातला आहे, मी पुण्याचा म्हणून ओळखला जाणार. अरे बरोबर आहे का? म्हणजे कर्म पण बदलत जातं. ठीक आहे. तर एकंदरीत काय वाटलं बा, एक तासभर बसलो तुम्हाला काय वाटलं बाळा? बोल. काय नाव बोकन ही काय म्हणा गंगाखेड. उठ उभा राहायची लाज वाटत असेल, न्यूनगंड असेल तर सांग, मी बोलू शकत नाही स्पष्ट. बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? सर मला भीती वाटते. बोलू नको. पण भीती वाटते, त्याची सुद्धा भीती तुम्हाला घालवावं लागणार आहे. इंटरव्ह्यूला फेस कसं करणार आहे? बरोबर आहे का चुकीचं आहे? बोल. बसून सांग. सिलेबसची क्लिअर झाला नाही अजून. हो, काय काय ते अजून पुढे आहे, ती बी क्लिअर नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे? ती पुढे आहे, ती सुद्धा क्लिअर नाही अजून. मी पुढे आडवला होत नाही, तू बोल. हो ग म्हणलं. काय करावं ह्याला, बोललो की पुन्हा आडवं बोलतोय, बोलू का नको? टेन्शन घेऊ नका. आय एम नॉट अ टीचर, आय एम अ सिनियर स्टुडंट. माझं वय किती माहिती का आता? 50 आहे. तुमचं वय किती? 23. म्हणजे तुमच्या वडिलाचं 50 वय असेल, म्हणजे मी तुमच्या वडिलाच्या वयाचा आहे. अरे बरोबर आहे का चुकीचं? बोल. बोल सर. हां 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 हां. ठीक आहे. बोल बाळा. काय नाव म्हणलं तुझं? गुंड. हं. तुझं तर नाव लक्षात राहण्यासारखं आहे. पण प्रत्येक गावची गुंड वेगवेगळे असतात. काय वाटलं हो लेक्चर? हं, हं. पण ती वर्ड फ्रेज शिकवली का मी अजून? तुला शिकवलं का? हं, हं. करेक्ट. बरं. बोला मॅडम. हं, बरं. करेक्ट. आणि मला बरीच मुलं विचारतात, "तुम्ही क्लास घेता?" म्हणलं, "हो." "तुम्ही बेसिकपासून शिकवता का?" मुलं काय विचारतात? आता मला सांगा, कुणी विचारावं? तुम्ही बेसिकपासून शिकवतात का? कुणी विचारायला पाहिजे? आपली चर्चा बोलत राहावं, तुम्ही बोलत राहा बिंदास. कुणी विचारायला पाहिजे मला ही? बरं सर. हां, काय, काय? नाही. ज्याला माहीत आहे इंग्लिशचा बेस काय आहे त्यांनी विचारावं ना. बे बरोबर आहे का? त्याला माहीत पाहिजे की हा बेस आहे इंग्लिशचा. बेसिक नॉलेज ही. ज्याला बेसिक नॉलेज नसताना तुम्ही बेसिकपासून शिकवत असाल, तर मी शिकवल तोच बेस मग. मी टेन्सपासून शिकवलं की तुम्हाला टेन्स आलं की सगळं आलं. टेन्स हाच बेस. मी सब्जेक्ट फॉर ॲग्रीमेंट शिकवलं का? अरे सब्जेक्ट हीच वापरायचं का? अरे हीच बेस. मी त्याला विचारतात, तुला बेस म्हणजे काय माहिती का? नाही. मग मला कशाला विचारतो तू? विचारू नको बेसपासून शिकवता का? तुला बेसच माहित नाही विषयाचा? ठीक आहे. चला अजून. बोला मॅडम. अजून काय लक्षात आलं? पाठांतराचा विषय नाही. कशाचा विषय आहे मग? प्रॅक्टिसचा आहे. आणि संकल्पना क्लिअर करायचा विषय हा. आणि तुमच्या संकल्पना क्लिअर नसणारी मुलं जास्त अभ्यास करतात. तीच मुलं असतात 7 ते 12 करणारी लायब्ररी, आणि तीच मुलं असतात फ्री पण न निघणारी. विधान त्यांचा बेसच नसतो, नुसता रट्टा मारण्यावर असतात. मला वाटतं आपण थांबलात, ऑनलाईनवाल्यान थांबलेत, तुम्ही थांबलात, माझं ऐकून घेतलं. बरोबर आहे का? आणि ऐकून घ्यायला पण संयम लागतो. तुमच्याकडे तेवढा संयम दिसला म्हणून मी 1 तास बोलू शकलो, नाहीतर मी बोललोच नसतो. मी इथं थांबतो आता. मग भेटू पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.